नगर गावामध्ये अवैध धंदे बंद केल्यामुळे संतापलेल्या गावगुंडांचा सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला। अवैध धंदे सुरू करू न दिल्यास तुझा मस्साजोगचा सरपंच करू, अशी सुभाष खापरद यांना धमकी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून SITची स्थापना। IPS डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास। 10 अधिकाऱ्यांचा समावेश। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर 307चा गुन्हा, तर फरार कृष्णा अनळेवर धारूर पोलीस ठाण्यामध्ये 307चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती। बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन 5 पलंग मागवल्याच्या बातम्या। आजच अचानक पलंग कसे मागवले? रोहित पवार यांचा सवाल। पलंग स्टाफसाठी असतील तर एवढीच तत्परता सगळ्या स्टाफसाठी दाखवा। बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः लक्ष घातलंय, दोषींवर कारवाई केली जाईल, राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक, दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार। बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। महामंडळाकडून 15% भाडेवाढीचा प्रस्ताव, आज मंत्रिमंडळ याला मान्यता देतं का, याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या बैठका 7, 8 आणि 9 जानेवारीला होणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील 36 विधानसभा मतदारसंघ निहाय उद्धव ठाकरे घेणार आढावा। ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी येत्या 2 दिवसांमध्ये आपली भूमिका मांडणार। 2 दिवसांपूर्वी साळवींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती। राजन साळवी हे शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते, ठाकरे गटामधील उरलेले नेते अस्वस्थ आहेत। राजन साळवी भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत करू, दरेकरांचं वक्तव्य। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईट